नाशिक शहरासह गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे गंगापूर धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। गंगापूर धरणातून गोदावरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला असून गोदावरी नदीच्या पाणी पातळीत पुन्हा एकदा वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण सध्या नाशिकच्या गोदावरी नदी परिसरात असलेल्या रामकुंडावर आहोत। या ठिकाणी संपूर्ण रामकुंड जे आहे ते पाण्याने आपल्याला वेढले गेल्याचं पाहायला मिळत आहे। पुराचं मापदंड समजल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या देखील आपल्याला गुडघ्यापर्यंत पाणी आल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्याने प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर आपल्याला नदीकाठ परिसरामध्ये सुरक्षा रक्षक देखील तैनात असल्याचं पाहायला मिळत आहे। काल गणेश विसर्जन झाल्यानंतर आज या ठिकाणी नागरिकांची गर्दी जी आहे ती काही प्रमाणात कमी दिसत असली तरी या ठिकाणी सुरक्षा रक्षक तैनात आहेत। मात्र गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। गोदावरी नदीपात्रामध्ये असलेली अनेक लहान मोठी मंदिरं जी आहेत ती देखील पाण्याने वेढले गेल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि गोदावरी नदी जी आहे ती पुन्हा एकदा दुथडी भरून वाहत असल्याचं आपल्याला एकंदरीत या ठिकाणी पाहायला मिळतंय। गेल्या 5 ते 6 दिवसांपासून नाशिक शहरात पावसाची संततधार सुरू आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग जो आहे तो गोदावरी नदी पात्रात करण्यात आल्यानं गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याचं जाणवतंय। कॅमेरा पर्सन कुशल पाटीलसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।